जेव्हा आपण थोडंसं साहित्यामध्ये भाषेवरच आहोत पण साहित्याकडे जाऊया, तर आपल्या मनातल्या किंवा मेंदूतल्या विचारांचं जे डिकोडिंग असतं ते म्हणजे भाषा. तर ती भाषा जेव्हा आपण विशिष्ट म्हणजे गद्य किंवा पद्य कुठच्याही पद्धतीने मांडली की ते होतंय साहित्य. विनोबांनी तर त्याची आणखीन वेगळी व्याख्या केलेली होती की जे सहित घेऊन जाते ते साहित्य किंवा ज्याच्यामुळे सहित होतं ते साहित्य. तर अशा ह्या साहित्याबद्दल म्हणजे साहित्याचा विस्तार, मराठी साहित्याचा विस्तार हा 20व्या शतकात खूप छान पद्धतीने झाला. अनेक वेगवेगळे लेखक कवी यांची एक मोठी आपल्याला मांदियाळी त्या 20व्या शतकात दिसून येते आणि आता 21व्या शतकातही साहित्य पुढे चालूच आहे. तर या 20व्या शतकातलं विचार प्रवर्तक साहित्य असं कोणतं म्हणता येईल आणि 21व्या शतकात असं कोणतं साहित्य आहे असं तुम्ही सांगू शकाल? साहित्याची आता व्याख्या जी विनोबांची तुम्ही सांगितली फार छान आहे ती. मला असं नेहमी वाटतं की साहित्य काय नक्की असतं, काय करतं साहित्य आयुष्यात. तर 3 गोष्टी देतं ते किंवा साध्य करतं एकदा माणूस त्यात उतरला की. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे साहित्य सजगता देतं एखाद्या व्यक्तीला. ती सजगता स्वतःविषयीची असते आणि समष्टीविषयीची देखील असते, समाजाविषयी असते. म्हणजे आपण नक्की कोण आहोत आणि आपण कोणामध्ये आहोत, अजून दुसरे कसे आहेत आणि ते कुठल्या समाजात आहेत, त्यांचे रीतिरिवाज काय आहेत, आपले काय आहेत, इथे कुठे काही मिलनबिंदू आहेत का या संस्कृतींचे. हे सगळं खरं तर साहित्य वाचताना कळू शकतं. कारण एका आयुष्यात माणूस किती रोल करणाऱ्याला मर्यादा असतात. आपण ज्या परिसरात वाढतो त्याला किती आपण सोडणार यालाही मर्यादा असतात. त्या भौगोलिकपेक्षाही मानसिक जास्त असतात. त्यामुळे मूलतः असं आहे ना की साहित्य तुम्हाला तुम्ही जिथे कुठे आहात तिकडनं उचलतं आणि कुठेतरी एका वेगळ्या दिशेला वेगळ्या सृष्टीत घेऊन जातं. आणि त्यामुळे तुम्ही दुरून जेव्हा तुमच्या जगाकडे बघता तेव्हा तुम्ही सजग होता. त्यामुळे पहिला साहित्याचा गुणधर्म असा आहे की सजगता ते प्राप्त करून देतं वाचकाला. दुसरं काय साहित्य करतं महत्त्वाचं आहे हे फार, तर सोबत देतं. सजगता हा जर बुद्धीला सुखावणारा भाग असेल तर सोबत हा मनाला शांत करणारा भाग आहे. त्यामुळे 2 वेगळे भाग आहेत साहित्याचे हे. म्हणजे एक आहे ते भावगम्य सत्य आहे आणि एक आहे ते बुद्धिश्रेष्ठ सत्य आहे. आणि फरक आहेत. आणि साहित्य दोन्ही करतं. सगळ्या कला दोन्ही करत नाहीत, त्या प्रमाणात करत नाहीत, मर्यादा आहेत त्याला. प्रत्येक कलेची एक एक काही ताकदीची बिंदू असतात, काही खाली. साहित्याकडे हे फार मोठं आहे की एकाच वेळेला ते बुद्धिगम्य आहे, भावश्रेष्ठ आहे, सगळं आहे. तर त्यामुळे सोबत तुम्हाला देतं. मला अजून आठवतं की डेंटल कॉलेजचं आता काय झालं, आज इथे सर माझ्या शेजारी बसल्यामुळे मला माझे डेंटल कॉलेजचे दिवस आता आठवतही नाहीत, ते आज आठवत आहेत की असे कोणीतरी मेडिकल फ्रॅटर्निटीतलं माझं मुलाखत घेतं आहे वगैरे. तर त्यावेळी खूप आम्हाला सेकंड इयरला अवघड. आणि तुम्हाला माहीत असेल डेंटलला मेडिकलचा आता नाही, आता सगळं डायल्यूट झालं. आम्हाला जवळजवळ मेडिकलचा सगळा अभ्यास असायचा आणि खेरीज डेंटलचा अर्थातच सगळा असायचा. तर इतका लोड असताना मी घरी यायचो आणि 4घी जणी त्यावेळी माझ्या हातात होतं. शांता शेळक्यांचा अनुवाद येतो आणि दिवस रात्र मी ते वेळ मिळाला की वाचत असे. मला अजूनही आठवतं की तो जो काय 3-4 महिन्याचा सगळा सबमिशनचा अवघड काळ होता, त्यात मला बाकी कुठल्याही मित्रमैत्रिणी होते, सगळे होते, पण या पुस्तकाने अधिक सोबत दिली होती. असं एखादं तुमच्याही मला खात्री आहे, तुम्ही आत्ता चेहरे मी सगळ्यांचे बघतो, एक पुस्तक असतं चांगल्या वाचकाचं जे त्याच्या संघर्षमयी काळात तो लेखक आणि ते पुस्तक कधीही वाचक विसरत नाही, कधीही विसरत नाही. त्यामुळे सोबत. त्यामुळे पहिली असते सजगता, दुसरी असते सोबत साहित्याने दिलेली, आणि तिसरं असतं धैर्य. साहित्य धैर्य देतं तुम्हाला जगायचं आणि दुसऱ्याला जगू देण्याचं कौशल्य देखील तुम्हाला शिकवतं आणि टॉलरन्स शिकवतं. म्हणजे ज्याला सुन्ने की क्षमता रोखो असं ते लडाखचे खासदार म्हणाले, तर साहित्य ते करतं की तुम्हाला कदाचित पटणार नाही पण दुसऱ्याचं हे मत असू शकतं. जेव्हा एखादी आपण चांगली कादंबरी वाचतो तेव्हा त्यातला पात्रांचा पट बघताना आपल्याला कळतं की अरे मला माझी एक मानसिक विचारांची ही प्रक्रिया आहे पण दुसऱ्याची वेगळी असू शकते आणि तीही तितकीच ग्राह्य आहे. याला काही नियम नाहीत, हे गणित नाही की हे एक्स म्हणजे एक्स असं नाही आहे. हे जे आहे ते साहित्याचं धैर्यावरनं एक जाता आता आठवण सांगतो. नागपूरला आमचे महेशदा म्हणजे महेश एलकुंचवार
महेशदांच्या घरी मी माझा विदर्भ साहित्य संघात कार्यक्रम होता आणि रात्री राहिला होतो. तर त्यावेळी मला महेशदा आणि मी खूप गप्पांचा खूप चांगला स्वर लागला आणि मी सारखं मलाच काळजी वाटत होती. मी त्यांना म्हणत होतो झोपा झोपा, ते म्हणत होते नाही बोल तू. तर मी त्यांना म्हटलं एक मला महेशदा तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. इतकं तुम्ही लिहिलंत, इतकं जगलात वेगवेगळ्या पद्धतीने, इतके लोक भेटले तुम्हाला, इतकं जग बघितलं फिरलात, तर जगण्याचं सगळ्यात महत्त्वाचं मूल्य काय असं मी त्यांना विचारलं. तर त्यावर ते थांबले. त्यांनी पसंतीची मान दिली. म्हणजे आधी प्रश्न ॲक्सेप्ट व्हायला लागतो महेशदांच्या दारात, उत्तर मिळण्याआधी तो झाला. आणि मग त्याच्यानंतर ते म्हणाले की आशू सगळ्यात महत्त्वाचं मूल्य धैर्य आहे जगताना. आणि थांबले एक कण आणि पुन्हा मला म्हणाले की नाही सगळ्यात महत्त्वाचं नाही, तेच खरं एकमेव मूल्य आहे आणि मग सगळी त्याच्या पोटात बाकी मूल्य आहे. आणि हे इतकं अनेक अर्थाने मला वाटतं आज मनोदय ट्रस्ट आणि इथे हा जे मानस सायकोलॉजिकल हेल्थ सेंटर आहे त्या कार्यक्रमात बोलताना मला विशेष सांगावंसं वाटतं की धाडस धैर्य अंगी असणं हे महत्त्वाचं असतं. ते कुठून येतं? काही प्रमाणात जीन्समधून येईल, काही प्रमाणात संस्कारातनं तुमचे शिक्षक देतील, पण कुठेतरी एक जागा लागते जिथे तुम्ही शांत होऊन निवळ बसताय, सरोवराकाठी बसावे असे, आणि त्या लाटांना नीट पायावर घेऊन देताय आणि विचार करताय आपण कोण आहोत. ते जे तळ आहे ना ते साहित्य आहे. इतकं सांग. बरोबर आहे. कारण धैर्य तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे. कारण भीती ही माणसाची आदिम काळापासूनची भावना आहे की जी अजूनही टिकून आहे. त्याच्यामुळे ती भीती घालवण्यासाठी धैर्य पाहिजे आणि ते धैर्य काय कोण देतं तर साहित्य देतं. त्यामुळे खूप छान सांगितलं तुम्ही. तुम्ही जसं म्हणालात की सगळ्या भाषा या बहिणीच असतात आणि जसं आपण बघतो की बहिणी बहिणीच्या याच्यात किंवा देवाणघेवाण सतत चालूच असते, की आपल्या मराठीतही बरेच असे शब्द आहेत की जे इतर भाषांमधून आलेत पण आता ते आपल्याला माहीतही नाही की बाबा हे वेगळ्या भाषेतले शब्द आहेत. किंवा तसंच मराठीत खूप साहित्यही अनुवादित झालं आहे किंवा मराठीतलं साहित्य असं काही इतर भाषांमध्ये अनुवादित झालं आहे. तर हे अनुवादित साहित्य ह्या प्रकाराबद्दल थोडं सांगाल का? नक्कीच सांगेन. हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे आदित्यजी. त्याच्या आधी मगाशी एक त्यांनी प्रश्नात प्रश्न विचारला त्यावर बोलायचं राहिलं की मला 20व्या-21व्या शतकातलं काय महत्त्वाचं वाटतं. कारण मी भाषेवर साहित्यावर बोललो ते राहून गेलं, ते सांगतो. असं आहे मुख्य की असं तर मला सांगताच येणार नाही. तो अवघा रंग एक झाला असं झालं आहे. किती पुस्तकं वाचले मी, वाचायचं कधीच सोडून दिलं आहे. कुठल्या भाषेतली वाचलीत आपण आता तेही मिक्सच होतं सगळं. तो खरं तर एका सगळ्या बऱ्या वाचकांचा हाच अनुभव असतो की नंतर सगळं ते अवघा रंग एक होतो. पण मला असं वाटतं की मराठीपुरतं बोलायचं झालं तर मागच्या 19व्या आणि 20व्या शतकात तर वैशिष्ट्यपूर्ण असं सांगता येईल ते म्हणजे स्त्रीलेखन आहे. बाकी जगात त्यावेळी अगदी इंग्रजीत देखील इतकं स्त्रियांनी लेखन केलेलं नाही. पंडिता रमाबाईंचं 1889 सालचं पहिलं प्रवास वर्णन आहे. आणि आत्ता काल मीनाताई गेल्या, मीना प्रभू गेल्या, त्यावर आपण बोलूया नंतर. जवळची माझ्या अतिशय आवडती लेखिका आणि आमच्या चांगल्या जवळच्या व्यक्ती. तर त्यावरनं मला आत्ता हे खरं आठवतं आहे की पंडिता रमाबाईंनी त्या काळात अमेरिकेत 3 वर्ष असलेल्या मुक्कामावर लिहिलेलं प्रवास वर्णन असेल. म्हणजे माझं जे पहिलं आपण नेहमी काय असतं, समीक्षा देखील पुरुषप्रधान असते. त्यामुळे गोडसे गुरुजींचं जे पुस्तक आहे भटजींचं, ते याच्यावरचं झाशीच्या राणीला जातात, मी त्याचं नाव विसरलो, माझा प्रवास, बरोबर टिळक सरांनी सांगितलं माझा प्रवास आहे. तर ते खरं आहे, पण हे आपल्याला आठवत नाही आणि फार महत्त्वाचं आहे आत्मकथन. मी 2013मध्ये मिळून सारेजणी मासिकात सदर चालवलं होतं मोठं. त्याचं अजून पुस्तक आलं नाही खरं, ते आणायला पाहिजे, विसरलो आहे मी. तर शब्द प्रवासिनींचे म्हणून होतं. एकदा माझं दादर माटुंगा कल्चरल सेंटरला त्यावर व्याख्यानही झालं होतं. तर ते मला असं वाटतं नेहमी की आपल्या मराठीत ही जी लेखिकांची परंपरा आहे ना, तिथपासनं ती वैशिष्ट्यपूर्ण महत्त्वाची मला वाटते. की मग इरावतीबाई असतील, दुर्गाबाई असतील, ते आत्ता अरुणा ढेऱ्यांपर्यंत, वाया सुनीताबाई, कमल देसाई, एवढा सशक्त लेखिकांचा प्रवास ना या दशकात, या शतकात इंग्रजीतही नाही आहे. म्हणजे व्हर्जिनिया वुल्फ फारच मला आवडणारी लेखिका आहे, पण तुम्ही मला आत्ताच्या काळातल्या मार्गारेट एटवूड असेल, व्हर्जिनिया वुल्फ असेल, पण जसं म्हणजे सानिया असेल, गौरी देशपांडे असेल, इतकी रेंज आहे लेखिकांची. आणि हे एका पद्धतीने पांढरपेशा आणि शहरी अशा लेखिका समजा असतील
तर दुसरीकडे मोठी दलित साहित्याची, विद्रोही साहित्याची देखील जी मराठीत परंपरा आली ती देखील बाकी भारतीय भाषांपेक्षा आपल्याकडे लवकर आली. खरं तर मी असं म्हणेन की स्त्रीवाद आणि विद्रोह, मगाशी जो डोईचा पदर मी म्हटलं, तिथून आहे ना या मातीत, म्हणजे तीही त्याचीही परंपरा आहे. विद्रोहाही असा काय अचानक बाहेरनं उपटून काही भाषात आणायला लागला भारतीय भाषा, तसं मराठीत झालं नाही. त्यामुळे आत्ताच्या काळातल्या मला जर विचाराल तर म्हणजे लेखिकांमध्ये तर अरुणा ढेऱ्यांचं मी नाव सांगितलं, त्या काळातल्या लेखकांमध्ये तर अनेक, म्हणजे गंगाधर गाडगीळ असतील, कवींमध्ये जे त्रिकूट अख्खं होतं, रेगे होते, रेग्यांच्या सावित्रीवर आत्ता मी नुकतंच लिहिलं होतं. एवढूच ते पुस्तक आहे, 100 पाने, आणि मी त्याच्यात लिहिलं होतं की ही अजिबात ही प्रेम कादंबरी नाही, हे सगळं राजकीय कथन आहे. आणि त्याच्यात तारखेनिशी मी त्या म्हणताना पुस्तकात लेख लिहिला आहे की दुसरं आणि रेगे हे ट्रान्सपोर्टेशन इकॉनॉमिक्सचेच प्राध्यापक होते, त्यामुळे त्यांना तेलाचं सगळं राजकारण कुबेरांच्या आधी माहीत होतं. कुबेर सर हे स्वतः अतिशय चांगले लेखक, पण मला त्यांची पुस्तकं जास्त आवडतात संपादकीय वगैरेपेक्षा. मी बुकब्रो त्यांच्याबरोबर जेव्हा एपिसोड केला होता तेव्हा तो बुकब्रो तुम्ही जरूर बघा, कारण तुम्हाला खूप छान गिरीश कुबेर आवडत नसतील तर उलट मुद्दाम जाऊन बघा, कारण एखाद्या लेखकाचा जो खरा लेखक म्हणून अर्थ असतो तो त्या मुलाखतीत उतरलाय. त्यांनी फार चांगल्या पद्धतीने ते सांगितलंय, वेगळं केलंय. इंग्रजीमधलं महत्त्वाचं आत्ता नाव हरारी आहे, हरारीवरही आपण बुकब्रो केला होता. हरारीचं काय, तो मला सगळं त्याचं पटत बिटत काही नाही, तो मला राबीच वाटतो नव्या विचारांचा अजूनही, म्हणजे काही पण लिबरल बी वाटतो असं आपण म्हणूया. पण मुख्य आणि त्याचं थोडं मी म्हणतो की हरलेला हरारी असं मी चेष्टेत मित्रमैत्रिणींमध्ये आम्ही गप्पा मारताना म्हणतो, पण त्याचं जे फ्युचरिस्टिक आहे ते नक्कीच महत्त्वाचं आहे. म्हणजे कोणालाही AI आत्ता आपण बोलतोय, पण होमोद्यूस आधीचं पुस्तक आहे, 10-12 वर्ष झाली, आणि हिब्रूमध्ये तर त्याच्या आधी लिहिलं गेलं. 15 वर्षापूर्वी त्यांनी AI येईल आणि इतकं येईल आणि माणसालाही कदाचित ओव्हरटेक करेल हे मांडणारा फ्युचरिस्टिक लेखक तोच आहे. तर असे अनेक खरं तर लेखक लेखिका असतात जे ज्याला काय असतं, मोठा बगीचा आहे, तुम्हाला फूल कुठलं आवडतं, कुठलं तरी फूल हातात घ्या, हा त्यातला मुद्दा आहे. बरोबर. आता तुमच्या अनुवादाकडे येतो. मग अशी मी 4 जणीचा उल्लेख केला शांता शेळक्यांचा. मास्टरपीस काय असावा अनुवादाचा, तो म्हणजे 4 जणी. हे माझं ते कॉलेजमधलं भावनिक प्रेम म्हणून नाही, मी आता तटस्थपणे समीक्षक म्हणून सांगतो, आणि मी लिहिलंय त्याच्यावर की एक प्रकरण आहे, सहज तुम्हाला सांगतो, कोणीतरी मला उत्तर द्या. त्याचं इंग्रजीमधलं जे मूळ जे प्रकरणाचं शीर्षक आहे ते कॉन्फिडन्शियल असं आहे. हां, म्हणजे लिटिल वुमन ही कादंबरी, लुईसा मे अल्कॉट, फारच सुंदर कादंबरी. म्हटलं तर घरगुती 4 बहिणींचं कथन, आणि म्हटलं तर त्याला एक मोठा न्यू इंग्लंडमधला सगळा राजकीय परिसर देखील खरं तर आहे. तर तुम्ही काय कोण कराल, मला पटकन कोणी सांगू शकेल? कॉन्फिडन्शियल असं शीर्षक आहे, कोण करेल भाषांतर? काय मराठीत करशील? कौशिक तू काय करशील मला सांग, काय वाटतं तुला? गोपनीय, बरेच जण गोपनीय म्हणा. अजून कोणाला काही सुचतंय बाय एनी चान्स? हां, काय काही गुपित? हां, दोन्ही चांगले आहेत. म्हणजे गोपनीय हे यांच्या भाषेत शासकीय मराठी आहे, खरंच शासकीय मराठी आहे, त्यात गोपनीय पत्रव्यवहार असंच म्हणतात. अगदी पण म्हणजे सर त्यामुळे महत्व लक्षात घ्या, शासकीय मराठी माहिती आहे लोकांना, सगळ्यांना, सगळे गोपनीय म्हणाले. आदिती चांडे अभ्यंकर मॅडम आता जसं म्हणाल्या तसं की त्यांनी थोडं गुपित असा एक वेगळा शब्द वापरला, पण ते मला गुपित म्हणलं की ते लक्ष्मीकांत बेर्डेच्या काळातले मराठी पिक्चरच आठवतात अनेकदा, कारण तिथे तो शब्द वापरला होता. शांताबाईंनी त्याचं भाषांतर केलंय थोडेसे खाजगी. अरे वा, हे ताकद असते अनुवादाची, की तो कॉन्फिडन्शियलला जो टोन आहे ना, लुईसाला जो अभिप्रेत, तो गोपनीयतेचा नाही आहे सरकारी, तो हाय थोडेसे खाजगी. हा जो सेन्स असतो, लीनपणे जो जगे तयाला पतनाचे भय कधीच नाही. काय शांताबाईंनी कवितांचे अनुवाद त्यात केलेत. लीनपणे जो जगे तयाला पतनाचे भय कधीच नाही, कुणी न ज्याचे देवतयाचा सदैव सहचर होऊन राही. म्हणजे ही मराठीच वाटते, ही हाईम आहे ख्रिश्चन याच्यातली, आणि त्याचं त्यांनी हे केलेलं भाषांतर आहे. त्यामुळे भारा भागवत, शेरलॉक होम्स, म्हणजे अगदी वेगळा आपण पॅटर्न घेऊया की एकीकडे हे घरगुती कथन असेल तर तो शेरलॉक होम्स, त्याचं सगळं एक वेगळं रोमांचकारी जग. भागवतांनी जे अनुवाद केले त्याचे आपण किती बूज राखली? अजिबात नाही राखली. मराठीने अनुवादकांची बूज कधीच राखली नाही, कधी नाही. इतकं मोठं काम या लोकांनी केलं. GNनी देखील अनुवाद छान केले, म्हणजे 1-2 केलेत, फार वेगळे केलेत, कारण हे भाषेतले तज्ज्ञ होते. आता उलटा प्रश्नाकडे पटकन येतो, मराठीतनं इंग्रजीत का होत नाहीत?
तर आत्ता समजा एखादं पुस्तक कोणी घेऊन गेला आता पेंग्विनकडे, किंवा कारण माझे मित्रमैत्रिणी आहेत दिल्लीमध्ये, त्यामुळे मला माहिती आहे हे जग काय. तर घेऊन गेला की माझं हे बाबा अमुक अमुक कन्नड भाषेतलं पुस्तक आहे, माझं मराठीतलं पुस्तक आहे आणि आम्हाला इंग्रजीत आता तुमच्यातर्फे करायचं आहे. तर ते म्हणतात की किती लाख कॉपीज गेल्या, की आपला हिरो परत आला. इथे एक आवृत्ती कधी संपत नसते 1000ची. त्यामुळे किती लाख, कारण 1 लाख कॉपीज जर गेल्या असतील समजा, तर मग ते इंग्लिश पब्लिशरला इंटरनॅशनल स्केलवर आणण्याचा रिजनल लँग्वेजमधला निकष आहे पहिला. कारण व्यवहार आहे ना, व्यवसाय आहे तो, त्यांचे पैसे अडकतात. त्यामुळे इतकी साधी गोष्ट आहे की आपल्याला जर मराठी इंग्रजीमध्ये न्यायचं असेल तर, आणि प्रोफेशनली, तर आपला आधी साहित्य व्यवहार खूप व्यवहार म्हणून ताकदीचा केला पाहिजे. हा त्यातला पहिला महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे मला एक समीक्षक येतं, ते म्हणाले फार तू आशुतोष नटतोस. तर म्हणलं हो, मी ग्लॅमर देतोय मराठी साहित्याला, कारण ते गरजेचं आहे, कारण ते पाहिजे, नाहीतर हे काही टिकणार नाही आहे आता. तर हा जो मुद्दा आहे पहिला. दुसरं असं आहे की मराठीतनं इंग्रजीत भाषांतर मात्र अवघड आहे. मराठी फार वैशिष्ट्यपूर्ण भाषा आहे. म्हणजे खरं तर जे एखाद्या भाषेतलं अत्युच्च साहित्य असतं ना, ते भाषांतरच करता येत नाही, नॉन ट्रान्सलेटेबल असं असतं मूलतः. तर मी सहज लंडनमध्ये फिरत होतो एकदा, तर म्हणलं अपूर्वाईच्या एखाद्या परिच्छेदाचं आपण करून बघू आल्यावर, असं म्हटलं की तिथे जाऊन आलेलो, ती ताजी होती रिफ्लेक्शन्स. तो काही पुलंचं कुठलंच काही भाषांतरच तुम्हाला करता येत नाही, इतके भाषिक संदर्भ येतात. तर तरी मी एक केला, आणि मला कधीतरी तो, म्हणजे माझ्याही बहुतेक म्हातारपणीच वेळ मिळेल तेव्हा ते करायचं आहे, कारण ते महत्त्वाचं सामाजिक डॉक्युमेंटेशन आहे त्या काळातल्या समाजाचं, त्या काळातल्या लंडनचं, लंडनर्सचं, इंग्लंडचं. तर त्यात ते पहिलंच तुम्ही वाचलं असेल अपूर्वाई, तर ते सूट फोर्टमध्ये जाऊन शिवून घेतात, आणि मग त्याच्यात खूप तो ट्रायलला बोलवतो, त्यावरही त्यांनी खेळ केलेत. म्हणजे बघा, मराठी पुस्तक आहे पण इंग्रजी शब्द वापरून खेळ केला आहे, ट्रायलला घेतो. तर ते ठीक आहे, अनुवाद एक वेळ. पण नंतर त्यांनी लिहिलंय की आणि मी सुटलो. तो सूटवर त्यांनी चिन्ह टाकले. तो मी तिथे आलो भाषांतर करायला, खूप विचार करून मग मी लिहिलं की अँड फायनली इट सुटेड. तर आता इतपत म्हणजे हे निदान पासेबल झालं, म्हणजे जे करायचं होतं. पण किती मला 1 तास मी विचार करत होतो की सुटलोच भाषांतर कसं करायचं. सो हे हाही आव्हान आहे. सो जी आपल्याकडची, जर तुम्हाला इकडे डोंबिवलीत हायफाय इंग्रजी बोलणारी मुलं कोणी दिसली तर त्यांना लगेच पकडा आणि म्हणावं की आम्हाला हे भाषांतर करून द्या. तर याच अशाच एका अनुवादित प्रकाराचं सुद्धा आम्ही 2 वर्षापूर्वीच त्यावेळेला तो कार्यक्रम केला होता. उर्दू साहित्यामध्ये जी दास्तानगोई नावाचा जो प्रकार आहे, कथा सांगणं, दास्तानगोई, हां, तर तो प्रकार अक्षय शिंपी नावाच्या कवीनी तो मराठीत आणलेला आहे आणि तो मराठीत त्याचे प्रयोग करतो. हां, तर त्याची आम्ही मुलाखत तेव्हा 2 वर्षापूर्वी घेतली होती. तुम्ही डेंटिस्ट्रीचं हे शिकल्यानंतर MA इंग्लिश केलं, हे खूपच अगदी कौतुकाचं हे आहे. आणि त्यामुळे इंग्लिश साहित्याचं तुम्ही खूपच स्वतःही वाचन करता आणि त्या दृष्टीने वर्कशॉपसुद्धा घेतलेली आहेत. तर त्याविषयी थोडंसं काही सांगाल का? अक्षयचं आपण बुकब्रो एपिसोड केला. अक्षय फार महत्त्वाचं काम आहे त्याचं, ज्याला संस्कृतीचं भाषांतर तो करतोय का, बरोबर, म्हणजे नुसतं भाषिक भाषांतर नाही आहे ते संस्कृती. त्यामुळे अक्षयची राजकीय भूमिका कोणाला पटेल न पटेल वगैरे हा फार वेगळा मुद्दा झाला. पण तो जे काम करतोय ते महत्त्वाचं आहे की त्यांनी मराठी समृद्ध होणार आहे. कारण कुठल्याही अशा संस्कृतीच्या रूपांतराने देखील आपली भाषा समृद्ध होत असते. ज्याचं पुलंवरनंच मगाशी राहिलं की तुला शिकवीन चांगलाच धडा, तर वेट यू हिअर प्रोफेसर हिगिन्स असं ती, हिगिन्स म्हणत नाही हिगिन्स असं ती म्हणते एलिझाबेथ, आणि मग ते म्हणते टीच यू लेसन असं म्हणून ती गाणं चालू करते. त्याचं ते रूपांतर जे केलं होतं, तर यांनी एक कल्चरही येतं नकळत सगळं, तर ते अक्षयनी फार चांगल्या पद्धतीने आणलं आहे. आणि इथेच मला वाटतं तुमच्या दुसऱ्या प्रश्नाकडे आपण येतो की त्यामुळे भाषा दुसरी हवी का नको? इंग्रजी असेल, उर्दू असेल तर हवी. आपल्या भाषेला विस्तारायला देखील दुसरी भाषा हवी. हा पहिला आधी साधा मुद्दा आहे. बेटावर ज्या भाषा असतात, तुम्ही जगातल्या भाषिक सगळे इतिहास, इथे कोणी भाषाशास्त्र असतं, बेटावरच्या भाषा लोप पावतात, बरोबर. त्यामुळे बेटावर नाही मराठी माणसाला राहून चालणार. जिथे भाषेवर वेगवेगळी
आक्रमणं येतात आणि ती भाषा तोंड देते. त्या आक्रमणानंतर त्या दुसऱ्या भाषेतलं चांगलं ती काहीतरी आपल्याकडे घेते आणि मोठी होते. इंग्रजीपुरतं बोलायचं तर मला स्वतःला पूर्वीपासून मुळात साहित्याची रुची होती आणि जेव्हा मी BDS केलं त्याच्यानंतर अतिशय निर्णायक टप्पा मला वाटतं आधी पहिल्यांदा माझे बाबा सांगतात त्यांच्या मुलाखतीत वगैरे की मी MBBSलाही मिळत होती, BDS घेतलं वगैरे. त्यात काही मला फार मुलाचं वाटत नाही. मला महत्त्वाचा निर्णय असा वाटतो की BDS झालं, मी अनेक विषयात पहिला वगैरे आलो. म्हणजे तेही आता आजकाल लोकांना सांगायला लागतं की मला बरं जमते, डेंटिस्ट्री प्रॅक्टिस 3 ठिकाणी आहे, बरीच चालते वगैरे. पण ते झाल्यानंतर MDS न करण्याचा, मी त्यात मास्टर्स न करण्याचा मी निर्णय घेतला आणि तेव्हा मी ठरवलं होतं की आता मला साहित्यात मास्टर्स करायचं आहे. ते काही वर्षानंतर मला साध्य झालं. तर याचं कारण असं असतं की जी तुमची मला नेहमी असं वाटतं ना, छंद असं काही नसतंच. म्हणजे एक तर पॅशन असते आणि ती एकदा झाली की त्याचा व्यवसाय करायचा का नाही हे तुमच्या हातात आहे. पण ती पॅशन असते किंवा नसते. नुसतं छंद टिकत नाहीत फार, मग माणसं छंद बदलत राहतात. त्याला एक मराठी फार छान शब्द आहे पॅशनला, लोक विसरले, निधिध्यास. मी तेवढ्या पातळीला आहे का ते माहीत नाही, पण फार मोठे लोक निदान निधिध्यास असलेले आपण बघितले की आपल्याला प्रेरणा मिळते. तशी मला कुठे मिळाली आणि हा मला आवडेल इथे सांगायला. हा फार चांगला डोंबिवलीचा सर तुम्ही प्रेक्षकगण आज उपस्थित केला आहे. तुम्ही इतके ते चांगले कार्यक्रम करता, बाकी डोंबिवलीचे आयोजक करतात, म्हणून मी हे बाकी बाहेर बोलत नाही, पण ते मुद्दाम काही सांगतोय. गप्र प्रधान सरांचं एक लेक्चर होतं एम्पी थिएटरमध्ये, फर्ग्युसनचं एक जुनं, त्याला एक परंपरा आहे. माझं अगदी डेंटल कॉलेज संपलं होतं आणि मी सहज एका मित्राबरोबर गेलो. त्याला त्याची तिथे मैत्रीण भेटणार होती म्हणून त्याला मी हवा होतो म्हणून मी गेलो. काहीच मला रस नव्हता. मला कोण गप्रप्रधान आहे तेही त्यावेळी माहीत नव्हतं, कशावर बोलणार आहे तेही माहीत नव्हतं. 21 वर्षाची तरुण मुलं ज्या पद्धतीने जे काय ज्यासाठी कार्यक्रमाला जातात तीच माझी कारणं होती. आणि तिथे गेल्यानंतर सरांनी ज्युलियस सीझर या शेक्सपियरच्या नाटकावरती निरूपण, हाच शब्द योग्य, निरूपण, जे 1.5 तास अखंडित असं त्यांचं वक्तव्य प्रवाही. आणि मी त्या 1.5 तासानंतर त्यांचा आणि मुळात शेक्सपियर साहेबांचा जो फॅन झालो तो आस्तागयत आहे. म्हणजे मला तो शेक्सपियर नावाचा किडा तिथे भिडलाच. मी त्या मित्राला म्हटलं ते सोड तुझी मैत्रीण, आपण ब्रिटिश लायब्ररीत जाऊन मेंबरशिप घेऊ. इथेच होती, फर्ग्युसन कॉलेज रोडला होती. त्या काळात काही असं ऑनलाईन पटकन मिळायचं नाही. मी ब्रिटिश लायब्ररीत गेलो, मेंबरशिप घेतली आणि आणलं उत्साहात. काहीही कळेच ना. शेक्सपियरचं एक टायटस अँड्रॉनिकस नावाचं मी नाटक काढलं होतं. काहीच कळलं नाही मला. एवढंच कळलं की आत्ताच्या भाषेत सांगायचं तर अनुराग कश्यपच्या पिक्चरसारखा जबरदस्त व्हायलन्स आहे. बोटं छाटली जातात, मुंडकी छाटली जातात, रक्तपात होतो, असं सगळं टायटसमध्ये मी पाहिलं. तर नंतर मी हळूहळू ते क्रमाने वाचत गेलो. मग मला गोडी आली आणि मग नंतर मी त्यामुळे जेव्हा MA केलं तेव्हा माझा बराच अभ्यास आधी साहित्याचा झाला होता. त्यातनं मला महत्त्वाची गोष्ट काय, प्रत्येक इंग्रजी वाचल्यानंतर मला मराठीकडे बघण्याचा नवा नजरिया मिळत गेला. आणि म्हणून कालांतराने पुष्कळ वर्षानंतर जेव्हा कोविड होता, जेव्हा सगळे घरी होते, आपण नव्हतो, आपण कामं करत होतो. मी PPE किट घालून अखंड कामच करत होतो. पण मला दिसत होतं की लोक खरोखरी, मला खात्री आहे सरांकडे त्यावेळी डिप्रेशनचे पेशंट अधिक आले असणार, कारण सगळ्यांना पैसे मिळत नव्हते, उद्योगधंदे गेले होते, रिकामटेकडेपणाचं होतं. नवरा बायकोंना एकत्र राहायची सवय डोंबिवली नसतेच. ते विकेंड नवरा बायकोच असतात. त्यामुळे लोकल नाही म्हणल्यानंतर 7 दिवस एका पार्टनरबरोबर राहायचाही कंटाळा. तुमच्याकडे त्याही केसेस आल्या मला खात्री आहे. त्यामुळे आमच्या पुण्यात तसं नसतं. पुण्यात नवरा बायको एकमेकांवर 2 व्हीलरवरनं वॉच ठेवत जातात. बरोबर. कुठे गेला इथे तसं नाही. इथे लोकलने गेला की नवरा हाताबाहेर गेला असं समजायचं. तर त्या मजेचा भाग वेगळा. पण त्या काळामध्ये मला असं वाटलं की मी 1-2 केसेस अशा ऐकल्या की अरे खूप फ्रस्ट्रेशन त्यांना आलं. तर म्हणलं आपण इंग्रजीचं कोर्स चालू करू ऑनलाईन. झूमची खूप फॅशन होती, सगळ्यांना झूम आवडायला लागलं होतं, म्हणून सर विलायती वाचताना चालू केलं. अजिबात त्याचा उद्देश वेगळा नव्हता. हे लोकांना माहीत नाही की विलायती वाचताना कुठे प्रारंभ झाला. विलायती वाचतानाची सहज एक पहिली बॅच केली. एक 10-15 उत्साही लोक आमचे जमले. त्याच्यानंतर पुढे एक त्या काळात 15 बॅचेस केल्या. शेवटच्या बॅचेसला 50-60 लोक, असंच सगळं मोठं ते होत गेलं. लहान मुलांसाठी वेगळ्या घेतल्या आणि मला फार मजा यायची. दमायचो मी, पण मला फार मजा यायची. मी दिल्लीत असताना मला स्वतःला कोविड झाला आणि मी अडकलो होतो तिथे. तेव्हाही मी जरा बरं झाल्यावर या बॅचेस घेतल्या होत्या. आत्ता त्याचं साप्ताहिक सकाळमध्ये सदर लिहिलं. आता ते संपेल पुढच्या महिन्यात, 1 वर्षभर चालू होतं. कारण मला नेहमी असं वाटतं की इंग्रजी, एवढंच सांगतो आणि थांबतो, इंग्रजी आणि मराठी या काही शत्रू नाहीत, त्या बहिणी आहेत. आणि मला विचारतात ना अनेक जण की काय इंग्रजी का वाटते तुम्हाला, कशी वाटते.
तर मी नेहमी मुलाखतीमध्ये सांगतो की मराठी आई आपली, म्हणजे आई इररिप्लेसेबलच असते, आई आई असते. त्यामुळे मराठी आई आहे आणि ती कुठे जात नाही, साधा गोष्ट आहे. पण इंग्रजी मावशी आहे माझी, आणि मित्रांमध्ये मी सांगतो इंग्रजी गर्लफ्रेंड आहे माझी, ते जाऊ दे. पण मावशी तरी निदान धरली तरी आपल्याकडे तर माय मरो मावशी सरो असंही आहे खरं तर, म्हणजे मराठी पुरतं बोलायचं. कारण इंग्रजीची एक वेगळी ताकद आहे. आणि इंग्रजी चांगलं कसं आहे, एका भाषेवर प्रेम करणारा माणूस दुसऱ्या भाषेचा दुस्वास करूच शकत नाही. बरोबर आहे, बरोबर आहे, शक्यच नाही आहे. म्हणजे ज्याला कुठली भाषा नावाची गोष्ट आवडते ना, तो म्हणू शकत नाही की मला मराठी आवडते आणि मला इंग्रजी आवडत नाही, मला हिंदी आवडत नाही, असं नसतं. प्रत्येक भाषेची एक जादू असते. त्यामुळे इंग्रजीचा आस्वाद लोकांनी घ्यावा. उलट आपण जितक्या जाणतेपणाने इंग्रजी देखील अभ्यासू ना, तितकी आपली मराठी देखील समृद्ध नकळत होते. इंग्रजी वाचताना देखील आपल्याला अनेकदा कळतं, जसं मी मगाशी म्हटलं की आपल्याला पटकन आजकाल इंग्रजीला समानार्थी मराठी शब्द आठवत नाहीत. इंग्रजी वाचताना आपल्याला हा प्रश्न पडतो, मग आपण शोधतो की अरे काय आहे मराठी नक्की अर्थ. असे अनेक घटक आहेत, आत्ता एवढंच सांगतो. पण जरूर वाचा, मराठी वाचा, इंग्रजी वाचा. आणि सदर आत्ता आलं एक पुढे पुस्तक येईल त्याचं, पण ते जरूर बघा. साप्ताहिक सकाळच्या ऑनलाईन वगैरे याच्यात असेल, माझ्याही फेसबुक वगैरे आहे. आमच्या या कार्यक्रमाची सुरुवात सुद्धा कोविडमध्येच पहिला झाला होता कार्यक्रम, की पहिला जो आम्ही हा मराठी भाषेचा हा कार्यक्रम केला तेव्हा तो ऑनलाईनच सुरू केलेला होता. आणि आपल्या डोंबिवलीतल्याच आमच्या ज्या साहित्यिका आणि त्या आता पुण्यात स्थायिक झालेल्या आहेत, विनीता एनापुरे मॅडम, त्यांनी त्याचं तेव्हा उद्घाटन केलं होतं. आणि समारोप त्यावेळेला आम्ही डॉक्टर अनिल अवचट आणि डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्या मुलाखतीने, ऑनलाईन मुलाखतीने घेतला होता. आणि पूर्ण महिनाभर सगळेजण आपापल्या काहीतरी कविता, पुस्तकातलं काही अभिवाचन, असं सगळं या ह्याच्यावर सादर करत होते. त्यामुळे असा तो उपक्रम हा खरा सुरू झालेला. काही संत साहित्याचा उल्लेख केला होता, तुकारामांचा अभंग तुम्ही सादर केलात. तर कविता, तेव्हापासून ज्या काव्याचा हे सुरू झालं आहे आपल्याकडे, तर कविता हा एक साहित्याचा अविभाज्य प्रकार आहे. तर कविता आणि गाणी ह्यांचा भावना नियंत्रणासाठी कसा उपयोग होतो? हा पाद्यसरांसाठी प्रश्न पाहिजे. मी डेंटिस्ट आहे, मी भावना बघत नाही, मी दात काढतो समोरच्याचा. पण मी त्या अनुराग कश्यपच्या कॅटेगरीत आहे, लक्षात घ्या. इतकं मी हे त्यातले एकाच अक्षराचा फरक आहे, डेंटल हेल्थ आणि मेंटल हेल्थ. त्याच्यामुळे आदिती मॅडम, मी अगदी निखळ मजा करतो. विनोद हे किती चांगलं मानसिक स्वास्थ्यासाठी गरजेची गोष्ट आहे, हे मी तुम्हाला वेगळं सांगायला नको. कविता ही म्हणजे खरंच अनेक भाषांमधल्या लेखकांनी कवितेला वीज असं म्हटलंय, आणि ते खरं आहे. विजेसारखीच ती गोष्ट आहे. मला असं वाटतं एक दोन सरळ ऐकवतो किंवा गातो, कारण कवितेची ताकद ही बोलण्यासारखी नसते खरं तर. फक्त जे आजकाल बऱ्याच कवी संमेलनात जे काय सादर करतात त्याला कविता म्हणत नाहीत, हे जातात नमूद करतो. आणि त्यानंतर ती कवी संमेलनं संपल्यानंतर मानधनावरनं जी भांडणं असतात ती तर नक्कीच काव्यात्मक नसतात, हेही मी खात्रीने तुम्हाला सांगू शकतो. चेष्टेचा भाग वेगळा. मराठीत मोठी परंपरा कवितेची फार सशक्त आहे. आणि आत्ता लोक विसरलेच आहेत खरं मला कवी म्हणून. पण 2002 ते 2009 पर्यंत सगळ्या दिवाळी अंकात, मग दीपावली असेल, ललित असेल, कुठल्याही असेल, चांगल्या सगळ्या दिवाळी अंकांमध्ये माझ्या कविता असायच्या आणि त्याला त्यावेळी दाद मिळायची. नंतर मला असं वाटतं, एकदा मला मौजेच्या त्यावेळी श्रीनिवास कुलकर्णी संपादक होते, त्यांनी ते असं बोरूनी मला ते लिहायचं आहे, त्यांनी पत्र फार सुंदर हस्ताक्षरात पाठवलं. आणि त्या काळातली पिढी ना, आहो जाहो, तर तुमची कविता मिळाली, ती अतिशय सुंदर आहे, पण मी ती प्रसिद्ध करणार नाही, कारण तुमची सगळी जी अभिव्यक्ती आहे ती कवितेत मावणारी नाही आहे, याचा तुम्ही विचार करा, असं त्यांनी मला पाठवलं होतं. तर अजिबात मी काही, मला ते चांगलं वगैरे पत्र वाटलं नाही. मी चिडचिड केली. कविता वाचली तरी हे मौजवाले छापत नाहीत, याच्याविषयी जो काय खाजगीत सगळ्या शिव्या वापरून जो मित्रांमध्ये आपण राग काढू शकतो तो केला होता त्यावेळी व्यक्त, कारण ते वय तसं असतं. पण इतका तो जाणता सल्ला होता. तर तो सल्ला जो होता तोच कविता आणि गद्यातला फरक आहे, की कवितेमध्ये तुम्ही सगळं अर्क जो आणता ना तो फार विलक्षण असतो. कवी तो सगळ्या अनुभूतीचा अर्क असा पाकळीमध्ये आणतो. आणि एखादा दुसरा कवी ग्रेसांसारखा असतो जो उलटा मला नेहमी वाटतो. म्हणजे
ग्रेसांची कविता कशी आहे की बाकी सगळं म्हणजे पटातलं घटात आणतात थोडक्यात, पण हा मी नेहमी म्हणतो की ग्रेस घटातलं पटात उधळून देतात. त्यांच्या कवितांच्या चरणांचं एकमेकांशी लॉजिकल नातं अनेकदा तुम्हाला लागणार नाही, पण एक एक ओळ इतकी सशक्त, ती गेली तेव्हा रिमझिम, ही एक नुसती ओळ जर अशी ठेवली ना, ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता, असं तुम्ही पानावर कल्पून बघा तरी ती एवढी ताकदीची कविता आहे. ही त्या कवीची दाखवत होती. एक ग्रेसांचीच कविता तुम्हाला मला वाटतं ऐकवावी. फक्त इथे मला माहीत नाही, आपण ट्रॅकवर ट्राय करूया, नाही झालं तर तुम्ही हा तर आपला तसा अनौपचारिक संवाद चालू आहे. याचं हे टी व्ही कसं चालू करायचं फक्त जरा करता सा. चिंदी नावाची कविता आहे, मला फार आवडते. एक रफ ट्रॅक त्याचा आहे, अजून माझं रेकॉर्डिंग मी केलं नाही आहे. बोटाला बाई बांधली सचिंधी, येतं ऐकू मागे म्हणजे का माझा आवाज कमी आहे? माझा आवाज मोठा पाहिजे. माझा आवाज मोठा करता. मला सांग अगोदर सूर्य बुडण्याच्या आधी काय झाले ग. आता येत आहे? चालेल, आता एक तोच ठेवा, मी पुन्हा लावतो ट्रॅक फक्त. काय झाले ग बोटाला बाई बांधली सचिंधी, काय झाले ग बोटाला बाई बांधली सचिंधी. मला सांग अगोदर सूर्य बुडण्याच्या आधी काय झाले ग बोटाला, काय झाले ग. ओघा ओघाने तुटेल मग सावल्यांची साथ, संधी प्रकाशाच्या वेळी सारे कोसळती बेत झाडी. गावाची राखण तिला डोंगराचा कोट, दिवे लागणीत मिटे पाया खालची ही वाट. भाजी चिरताना विळी लागली ग का बोटाला, तीक्ष्ण नखाचा घुंगूर गर्भाशयात तुटला. सांग चाऱ्या खाली कोणी होता ठेविला कोयता, याद वासराची येता हात पडला येता. रक्त जाण्या येण्याचेही नाही जीवापास भय, रक्त जाण्या येण्याचेही नाही जीवापास भय. नाळ कापली तेव्हाची मला हवी आहे लय, काय झाले ग बोटाला बाई बांधली सचिंधी. मला सांग अगोदर सूर्य बुडण्याच्या आधी काय झाले ग बोटाला, काय झाले ग. अजून आहे. धारपात्यांच्या शैलीचे बाई वेगळाले घाट, काही जखमा वाहत्या काही जीव घेती थेट. मला आठवते बाई माझ्या बालपणातली, जिच्या अंगावर वाटे होती केशराची जाळी. आणि एकदा पाऊस साध्या मेघातून आला, तिच्या देहाला रक्ताने हळू गोंधळून गेला. कोणी बोलले कानात नव्हे साधे मरण, आता सोन्याच्या मोहरान कोठे उसगहाण. त्याच बोलीने तुलाही आज
आज विचारतो सखे त्याच बोलीने तुलाही आज विचारतो सखे सांग चिंधीचे गुपित फूल तोडल्यासारखे काय झाले ग पोटाला बाई बांधली सचिंधी काय झाले ग पोटाला बाई बांधली सचिंधी मला सांग अगोदर सूर्य बुडण्याच्या आधी. त्यामुळे कविता अशी असते काय झाले ग बोटाला बाई बांधली सचिंधी. माझा आवाज नाही ऐकू येतोय? हा ते चालू राहील नाही गे बा. ग्रेस असतील अजूनही सगळे कितीतरी. हा ते पुढचं चालूच ऑटो आहे का त्याला प्ले? हां मग थांब ओके ठीक आहे. हां त्यामुळे कवितेची ताकद मला वाटतं आत्ताही कळते की ग्रेसांच्या कवितेचा तुम्हाला अर्थ कळो वा न कळो. आत्ता इथे मी समोर कित्येकांचे डोळे पाणावलेले बघितले. मी जेव्हा याची चाल देत होतो तेव्हा किती वेळा मला हुंदके आलेत आणि का आलेत हे कळत नाही. म्हणजे ग्रेसांच्या कवितेचं लॉजिक नसतं. त्यामुळे कविता ही मानायचं का नाही किंवा मानसशास्त्रात बसतं का नाही मला माहीत नाही, पण पारलौकिकाच्या प्रांतात जाणारी साहित्यातली गोष्ट आहे. ती इतकी साधी नाही. इथे या ऐहिक आणि दैहिक पातळीवर खरी कविता रेंगाळतच नाही. जसे ग्रेस आहेत कितीतरी मोठे कवी आहेत. म्हणजे मी आत्ता सहज ग्रेसांचं हे केलं म्हणून केलं. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे की ती पारलौकिकतेकडे जाणारी आहे, पण त्याकडे जाताना जे भावनांचं प्रकटीकरण आहे, जसं सगळ्यांच्या तुम्ही म्हणालात की नुसतं ऐकून हे आलं तर ते एखाद्या व्यक्तीचं ते भावनांचं प्रकटीकरण आहे, पण ते असं डायरेक्ट न होता ते इनडायरेक्टली ते प्रकटीकरण झाल्यामुळे कुठेतरी ती नियंत्रणासाठी व्हेंटिलेशनच्या दृष्टीने उपयोगाचं होतं. आणि म्हणून कविता हा प्रकार आपण त्यासाठी मानू शकतो. खरं आहे. म्हणजे एक अजून आठवणता सांगते, जस्ट तुम्ही आत्ता बोललात तसं की आता अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणजे आता इथं तर आपली भाषा समजणारी आहे, पण एक आठवण अशी एक आठवली आत्ता की मी MA ला असताना आमचा NAB नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॉर ब्लाइंड्स तिथे एक वर्कशॉप होतं. तर तिथे मी बाबा आमटेंची थांबला ना सूर्य कधी ती कविता सादर केली होती. तर आमची एक बॅचमेट होती, ती मराठी नव्हती, पण तरी ती म्हणाली की तू ते वाचत होतीस किंवा तू जे सादर करत होतीस मला अर्थ त्याचा नाही कळला, पण जाणवलं मला की त्याच्यात काय आहे ते. तर मला वाटतं ही एक कवितेची ताकद असते आपल्याकडे. शब्दार्थ नाही कळला तरी भावार्थ कुठेतरी भाव जो या मनीचा या हृदयीचा त्या हृदयी जातो बहुतेक. कारण लय असते ना कवितेत. एक्झॅक्टली बरोबर. म्हणजे मुक्त छंदातही छंद असणं म्हणजे निदान अपेक्षित आहे. हे आजचा बऱ्याच कवींना सांगणं गरजेचं आहे की छंद आणि लय ही जेव्हा असते तेव्हा ती कुठल्याही मग अर्थ राहतच नाही. लय आधी पहिली खेचून घेते आणि म्हणूनच मी त्याला पारलौकिक म्हणतो की त्या शब्दांमधलं एक वेगळं एनर्जीचं ऊर्जेचं प्रतल असतं जे भिडतं. कुठल्याही चांगल्या कधी कधी उर्दू मला काही कळत नाही, ब्लाइंड स्पॉट येतो माझा आणि खूप जणांनी मला शिकवायचा प्रयत्न केला आहे तरी कळत नाही. पण असं झालं आहे की दिल्लीत एखाद्या मुशायरात उत्तम कविता ऐकताना डोळे पाणावले गेलेत, कळत नाही शब्द पण तुम्हाला भावना पोचते. असं खरं आहे.